शेवटची रात्र गोड व्हावी आणि त्याच्यासाठी मात्र पहिला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। तो वारद आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करेल। हा वारद आणि भरोसे टीम या दोन संघादरम्यान मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय रोहित पवार आम्हाला सांगतील। अगदी 24 लाईव्ह इव्हेंट पूर्णपणे कव्हर करते स्पर्धा। हा वरोसे टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला। अमोल आमचे फार जवळचे मित्र 24 लाईव्ह इव्हेंट अगदी कॅमेरामॅन आणि संदेश पाटील यांची संपूर्ण टीम। हा अमोल यांचं आम्ही विशेष कौतुक करू। वावरल्याच्या मैदानावरती अगदी कोणत्या कंपनीचा चेंडू वापरला होता त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये त्याचं पूर्णपणे कव्हर केलं या आमच्या 24 लाईव्हच्या अमोल या मित्रानं। आणि ज्या कंपनीचा चेंडू होता ना त्या कंपनीची त्या ठिकाणी त्यांना जो लोगो होता चेंडूवरती ते पूर्णपणे कव्हर केलं, कॅच केलं त्या चेंडूला। त्यांचं आम्ही स्वागत करतोय मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून। रामचंद्र पाटील साहेबांना आम्ही विसरून जमणार नाही। अगदी त्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस जेवणाची अतिशय सुंदर व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली ते आमचे रामचंद्र शेठ पाटील यांचं आम्ही विशेष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। तसेच अशोकदादा देशमुख, दीपकदादा पाटील असतील, भाई सालुंकेनं आम्ही काल वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपण आज सुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे। हा सचिन ठोंबरे, सचिन ठोंबरे कमलाकर शेठ बोराडे यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना बघितलं। काल सुद्धा आम्ही त्यांना या मंचावरती बघितलं होतं। त्यांचं आम्ही स्वागत करतोय। संजय दादा ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं। पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हॅरी पिंगले आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज परबलकर वरती आक्रमण झालंय। पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये। एका धाब्याच्या बरोबरीनं अगदी पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मॅन्डी पावलेमध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधामध्ये बांधले गेलेत। 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात आहेत। अशी क्षेत्ररक्षण जी आखली आहे ती वरोसे टीमला कल्पेश वरोसे या नावाने टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते। वारद संघाची सलामीची जोडी फटका बसला। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू अगदी कॅरी करण्याचा प्रयत्न तो करत होता। शेवटपर्यंत त्याने प्रयत्न सोडले नाहीत मैदानावरती। आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही प्रयत्न सोडले ना तर तुम्हाला मॅच सुद्धा सोडावी लागते। तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडलाय। संजय दादा ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं आम्ही विशेष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। हा चौक टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष आमचे नितीनदादा तवले डॅशिंग व्यक्तिमत्व यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यावं। हा चेंडू थोडासा खाली राहिलाय। खोलवर पद्धतीचा चेंडू होता। चेंडू आणि बॅटचा संपर्क होता। चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगता होती। पहिला षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती विराज परबलकर आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार, कल्पेश शिंदे आणि मनोज लबडे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। भारत टीमची कल्पेश शिंदे जबरदस्त प्रहार झाला। चेंडू हवेत आहे, धोका संभवू शकतो। या चेंडूवरती काय घडणार? मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरलाय कल्पेश शिंदे। बॅक टू पॅव्हिलियन डीजे। मंगेशजी लबडे साहेबांना आपण विनंती करू की विषय आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। प्रियांगनं खूप प्रयत्न केलेत। अगदी दीपकदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांना माहिती आहे वडिलांची स्पर्धा आहे। वडिलांना दिलेली मेहनत सहकार्यांनी
आणि मी तर म्हणेन खांद्याला खांदा लावून भाई सालुंके असतील, रामचंद्रदादा पाटील असतील, त्याच्यानंतर अशोकदादा देशमुख असतील, त्याच्यानंतर आमचे पालांडे साहेब असतील, म्हणजे बरेच जण आहेत ज्यांची नावं घेणं आता मुश्किल झालं आहे. कारण मित्रपरिवार खूप मोठा आहे दीपकदादा पाटील यांचा. त्यांनी खांद्याला खांदा लावून दीपकदादा पाटील यांना दिलेली ही खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन एक नशिबाची साथ, आणि त्या साथीच्या जोरावरती ही स्पर्धा चालू आहे. ती मैत्रीपूर्वक मैत्री ट्रॉफी 2026 अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. विराज परबलकर वरती आक्रमण झालं पहिल्या चेंडूवरती, रोहित आपण बघितलं, पण त्याच्यानंतर त्यांना ब्रेक थ्रू लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं. अगदी कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम आता गोलंदाजाच्या माध्यमातून होतंय. कल्पेश शिंदे बाद झालाय, जगदीश शिंदे ही नवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती प्रयत्न झालाय, अगदी शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू गोलीच्या बेगाने सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धाबांसाठी आलेला हा विलंबनीय चौकार आहे. प्रकाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय, त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. टोटल धाबा धापलकावरती रोहित पवार 6 आल्यात. पहिलं षटक आहे हा चेंडू. या चेंडूवरती अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. बाईचा इशारा आला. अविनाश पालांडे आम्हाला दिसत आहेत. अविनाश पालांडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्कोअरलेग पंच आमचे रासायनिक गावचे, दोन्ही पंचांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. काल आपण कल्पेश जाधवला बघितलं, अगदी आज सुद्धा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नवीन पंच पाहायला मिळतील आपल्याला. कल्पेश जाधव असतील किंवा दुसरे कोण असतील, पण आपण शुभेच्छा देऊ. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. मैत्री ट्रॉफी 2026 अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व आहे. 4थी रात्र या स्पर्धेची. अगदी नागेशजी ठोंबरे यांचं वडापावचं स्टॉल आहे त्या ठिकाणी. नागेशजी ठोंबरे सलग 4 दिवस आम्ही वडापाव खाल्लेत त्यांच्या स्टॉलवरती. अतिशय सुंदर चविष्ट हा मंचुरियन सुद्धा आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. रामचंद्र पाटील सांगतात की आम्हाला तुमची त्या ठिकाणी आमची व्यवस्था नाही केली, तुम्ही त्याची व्यवस्था करा. हा 8:05 दीपक शेठ पहिला चेंडू. हा नागेश ठोंबरे आमचे 1, 2, 3 आणि 4 तारखेला ज्यांची स्पर्धा याच मैदानावरती येणार ते आमचे नागेश दादा ठोंबरे यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यावं. अगदी कलोत्यामध्ये पहिली नाईटची रजनी कोणी ठेवली असेल तर ते आमचे नागेश दादा ठोंबरे. हा ज्ञानेश्वर सालुंके साहेबांना सुद्धा विनंती की आपण ज्ञानेश्वर बोराडे साहेबांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. अगदी पाहुण्यांची मांदी खूप येते या मैदानावरती. कारण दीपक शेठ पाटील हे अशी व्यक्ती आहे ना, तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही पत्रिका द्या नका, नाहीतर नका देऊ, खाली एक कॉल करा फक्त, दीपक दादा या तारखेला तुम्हाला यायचंय, ते तुम्हाला ते वेळात वेळ काढून तुमच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणारी ही व्यक्ती आहे. सुखदुःखामध्ये धावून जाणारी ही व्यक्ती. म्हणून या व्यक्तीचं प्रेम प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांची ही मैत्री, आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून मैत्री ट्रॉफी 2026 पर्व. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक योगेश परबळकर, हा मला वाटतं हे पोलीस पाटील आहेत वरोसे गावचे. अगदी या चेंडूवरती प्रयत्न झालाय मोठा. ज्यावेळेला अजिंक्य बहुड आणि आम्ही जेव्हा समालोचन करतो ना, पहिले वरोसेच्या मैदानावरती खूप स्पर्धा व्हायच्या, त्यावेळेला आम्ही समालोचन करायचो ना, त्यावेळी योगेश परबळकर आमच्या समवेत समालोचन सुद्धा केलंय. असे पोलीस पाटील आमचे मित्र योगेशजी परबळकर आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. टोटल 9 धाबा धावफलकावरती आल्यात. हा लकी ड्रॉच्या कुपन जर कोण फाडायचं राहिला असेल ना तर फाडून घ्या, कारण आज उद्या सकाळी मात्र लकी ड्रॉची कुपन या ठिकाणी काढली जाईल आणि त्यातून एक भाग्य विधाता. वाव नाईस. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट पूर्णपणे कव्हर करते स्पर्धा. अगदी ही जर झेल टिपली असती ना या क्षेत्ररक्षकांना, त्याचं नाव आहे वरोसे टीमचा विराज राज प्रबलकर. हा प्रयत्न केलाय, तो यशस्वी जर ठरला असताना या मैदानावरती आज मी तर म्हणेन
ही व्हिडिओ व्हायरल झाली असती आणि होणं गरजेचं आहे, कारण टेनिस क्रिकेट झटपट टेनिस क्रिकेट आहे, अगदी पुढं चाललं टेनिस क्रिकेट. आपण बघतोय जसं बैलगाडा शर्यतीनं जशी जागा घेतली तसं टेनिस क्रिकेट आता मी तर म्हणेन एका दिवशी एका तालुक्यामध्ये 4-4, 5-5 ठिकाणी स्पर्धा चालू असतात. म्हणजे जशा मानकिलूच्या मैदानावरती चालू आहेत, आज कलोतेच्या मैदानावरती चालू आहेत, त्याच्यानंतर बोरगावच्या मैदानावरती चालू आहेत, पलसदरीला चालू आहेत. म्हणजे बघा टेनिस क्रिकेट किती पुढं चाललाय या खालापूर तालुक्यामध्ये. या चेंडूवरती काय घडलं आणि टोटल धाबा मिळतील 2 आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं रोहित पवार 13 धाबा धापलकावरती. बघा रोहित, मी सांगितलं पलसदरीला सुद्धा नाईटच्या स्पर्धा चालू आहेत दीपक शेठ, त्याच्यानंतर बोरगावला सुद्धा आहेत, त्याच्यानंतर आपण बघतोय मानकिलीच्या मैदानावरती मैत्री ट्रॉफी चालू आहे आणि आज इथं आमचे दीपकदादा पाटील यांची मैत्री ट्रॉफी. म्हणजे बघा टेनिस क्रिकेट किती पुढं चाललंय. अगदी खेळाडूंना, व्यावसायिक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आमचे आयोजक करतात, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती, अगदी गोलंदाजी मार्कवरती योगेश प्रबलकर आपण बघतोय. 2 धाबा पहिल्या चेंडूवरती आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 2, 6 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 13 वरती. 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी प्रियांकची आज कसरत आहे. आज प्रियांक, तुम्ही आज खऱ्या अर्थानं तुमची कसरत आहे, कारण 3 दिवस अगदी मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या गुणीदात्याने आम्हाला सडल हाताने मदत केली त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. दीपकदादा पाटील यांच्या आयोजनामध्ये आपण बघतोय मैत्री ट्रॉफी 20 सभेचा अतिशय देखणा दिमागदार पर्व. बायसिकल आपल्याला पाहायला मिळते, कूलर पाहायला मिळतात, अगदी मनाला भूल लागतील अशा चमचमत्या ट्रॉफीज आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या गुणीदात्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी आता मी जेव्हा आलो ना तेव्हा रस्त्याला पूर्णपणे पाणी मारलंय. म्हणजे बघा दीपकदादा पाटील यांनी एवढी खबरदारी घेतली ना खेळाडूंची, की कोणत्याही प्रकारे खेळाडूला त्या धुरल्याचा त्रास झाला नाही पाहिजे मातीचा. एवढी जबाबदारी आणि एवढी खबरदारी दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून घेतली जातीय. त्यांचं आम्ही स्वागत मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रकाशदादा मंगेशजी लबडे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण मुख्य मंचावरती यावं. दीपकदादा पाटील यांचे मेहुणे आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती या. प्रत्येक मान्यवराचं आम्ही येतो जे स्वागत सत्कार या स्पर्धेमध्ये करतोय. हा चेंडू अगदी कार्पेट पद्धतीचा पटका चेंडू खेळपट्टीवरती गारंगत राहिलाय. राजकडे हा चेंडू विसावला आणि 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 16 वरती. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा, पंचांना पाण्याची पूर्तता करा. हा पाणी घेऊन जा. अगदी मगाशी आम्हाला संदीप बोराडे यांचा कॉल आलेला. दीपक दादा, मगाशी आम्हाला संदीप बोराडे यांचा कॉल आलेला. त्याने सांगितलं की लकी ड्रॉचे कुपन अजून आहेत का. मी बोललो आहेत, कारण ते एवढं लकी आहेत ना. तन्मय पाटीलने आम्हाला कॉल केलेला पेनला जायला मनसी चषकमध्ये. त्याने सांगितलं आम्हाला की तुम्ही जा आणि तिथं लकी ड्रॉची कुपन टाका, पण मला टाईम नाही भेटला. मी संदीप बोराडेंना कॉल केला आणि ते त्या ठिकाणी गेले आणि ते त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्कूटीचे मानकरी ठरलेत. म्हणजे आज या मैदानावरती पुनश्च दुसरी स्कूटी त्याला मिळणार का याच्यासाठी हा प्रश्न आता निर्माण झालाय. त्यांना आपण विनंती करू, या ठिकाणी आले असाल तर आपण व्यासपीठावरती यावं. मिलिंददादा बेसरे आमचे, मिलिंददादा बेसरे आपण बघतोय सावर्ले गावचे सुपुत्र आहेत. अगदी खऱ्या अर्थानं एक डॅशिंग व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, हसराचार आहे सावर्लेकरांचा. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. दीपकदादा पाटील यांच्या या आयोजनामध्ये आणि वर्गमित्र आहेत. दीपकदादा पाटील यांचे वर्गमित्र आहेत मिलिंददादा बेसरे. या आपण व्यासपीठावरती. भानुदास बेसरे साहेबांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. सावर्ले गावचे सुपुत्र आहेत. आज कुपन जास्त जातील, आज कुपन आहेत ना जास्त जातील. बघा अगदी सुरुवात झाली आता. सुरुवात काल बघितलं ना दीपक शेठ, तर 9:30-9च्या दरम्यान कुपन फाडायला सुरुवात झाली. पण आज बघा, आज अजून 8:30 सुद्धा नाही झाले तर कुपन फाडायला सुरुवात झाली.
हा तन्मय पाटील आणि प्रतीक ठोंबरे हे आता इलेक्ट्रिकल स्कूटी या ठिकाणी घेऊन येतील. त्यांचं आम्ही स्वागत करतो मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल रोहित 20 धाबा धावपलकावरती आलं. मॅच सुद्धा तेवढी इम्पॉर्टंट आहे कारण पहिली लढत आहे मैदानावरती. वारद आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती कल्पेश वरोसे. कल्पेश वरोसे या नावाने टीम मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय संघर्ष करते. अगदी प्रथम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी वरोसे टीमने जिंकला आणि या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, प्रयत्न आला अंगीठ आणि या चेंडूवरती मिळतात त्या तब्बल 2 धाबा. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अविनाश पालांडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी रेपर केलंय पंचांनी. तिसरे पंच या तिसरे पंच कोण आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट कॅमेरामॅन अगदी आपण बघतोय पूर्णपणे कव्हर करतात ही स्पर्धा. अविनाश पालांडे आणि एक रसानीचे आमचे मित्र आपण बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचा मी स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. OUT बाद फलंदाज भारत टीमचा. धक्का क्रमांक 2 डीजे. हा धन्यवाद धन्यवाद. हा प्रतीक ठोंबरे आणि आमचे तन्मय पाटील आता इलेक्ट्रिकल स्कूटी घेऊन आलेत. बघा टेम्पो आलाय जो मैदानातून, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटी असणार आहे. अगदी कोण या इलेक्ट्रिकल स्कूटीचा मानकरी ठरणार. एक चिठ्ठीवरती नशीब बदलेल पण या मैत्री ट्रॉफीमध्ये आपण बघणार कोणाचं नशीब बदलणार. कदाचित तन्मय पाटीलची सुद्धा चिठ्ठी निघू शकते. हा वॉशिंग मशीन सुद्धा आहे, स्मार्ट फोन सुद्धा आहे. अगदी तन्मय पाटील आणि प्रतीक तन्मय पाटील आणि प्रतीक यांच्या माध्यमातून आपण बघतोय 2 षटकांचा या ठिकाणी 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय भारत टीमचा आणि टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 वरती. वॉशिंग मशीन, त्याच्यानंतर स्मार्ट फोन, इलेक्ट्रिकल स्कूटी. गणेश लबडे आणि यशवंतजी शिंदे साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यावं. तन्मय पाटील, कदाचित तन्मय तुझी सुद्धा चिठ्ठी निघू शकते कारण काल तू चिठ्ठी फाडले. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकाच्या अगदी असं वाटलं हातात जाईल हा चेंडू, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल धाबा रोहित 26 धाबा धावपलकावरती आल्यात. गोलंदाजी मार्क वरती राजवरती झाला आक्रमण. क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक, त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा बराच लांबचा मोठा षटकार.
हॅलो. हा, दीपक दादा पाटील एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, एक दिलदार व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने एक साधा माणूस. या कलुतेकरांचा आपण बघतोय अगदी सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा माणूस. आणि त्यांची मात्र ही स्पर्धा आपण बघतोय. नागेश ठोंबरे बघा, अगदी इलेक्ट्रिकल स्कूटी त्या ठिकाणी काढली जातीय आणि आता मात्र ती आमच्या व्यासपीठाकडे आणली जाईल. या चेंडूवरती एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. एकच धावे चेंडूवरती मिळते, एका धावेच्या बरोबरीनं टोटल 33 धाबा धावफलकावरती आल्यात. तन्मय पाटील राऊंड मारून घ्या बघा, 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये रोहित 7 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. म्हणजे तिसरं षटक जे टाकलं ना गोलंदाजांना राजनं, त्याच्यावरती पूर्णपणे आक्रमण झालं. आपण बघतोय संदीप बोराडे सर आलेत. जसं स्कूटीचं आम्ही नाव घेतलं आणि संदीप बोराडे सर्वांची या ठिकाणी एंट्री झाली. अगदी आम्ही मागाशीच म्हटलं की मनसे चषक पेनला नशिबानं साथ दिली त्यांना. या मैत्री ट्रॉफीमध्ये जर त्यांची चिठ्ठी निघली तर तुम्ही घरी 2-2 स्कूट्या कशा काय नेणार सकाळी. हा, तुम्ही पहिला कॉल मला केलेला, पण तन्मय पाटील पहिला कॉल तुम्ही मला केलेला. त्यानंतर संदीप बोराडेंनी मला कॉल केला. मी बोललो मला नाही टाइम. त्याच्यानंतर ते गेलं आणि त्यांचं नशीब त्या ठिकाणी उजळलं. चौथं षटक आहे प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्क वरती मनीष आला गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू, त्या चेंडूवरती अगदी हा कार्पेट पद्धतीचा फटका आहे. 11 नंबर जर्सीचा हा खेळाडू चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत या चेंडूवरती कितपत धाबा मिळणार याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या चेंडूवरती धाबा मिळतात त्या 2. मयूर ठाकूर या चेंडूवरती प्रयत्न केला होता, त्या क्षेत्ररक्षकाच्या आबाकाच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. 6 धावा या चेंडूवरती कव्हर केल्या जातील आणि या 6च्या मदतीनं टोटल रोहित 41 धावसंख्या धावफलकावरती आले. षटक क्रमांक 4 चालू आहे. आक्रमण चालू आहे, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. हा बचात्मक पर्याय आता या ठिकाणी वापरला जातोय वारद टीम कडून. अगदी शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपण बघतोय ती भारत टीमची. जरी पहिल्यांदाच बाद झाले असले तरी जे तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती जे 2 खेळाडू आले त्यांनी मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय तो भारत टीमचा. हा चेंडू फुलटॉस आणि या चेंडूवरती अगदी आपण बघतोय प्रयत्न केला होता शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकानं, पण त्या प्रयत्नाला थोडंसं अगदी मागे ठरलं आणि त्या प्रयत्नाच्या नंतर या चेंडूवरती मिळतात त्या तब्बल 2 धाबा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती 43 धाबा धावफलकावरती आल्यात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाते ही स्पर्धा. अगदी प्रियांकला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा चिठ्ठी टाका. प्रियांक, तुम्ही फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, कदाचित तुमचं सुद्धा नशीब उजलू शकतं अगदी वडिलांच्या या स्पर्धेमध्ये. आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुद्धा टाका. हा चेंडू आपण बघते हाडबाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, शरीर झुकवलं होतं खेळाडूंना, पण बॅट्समन चेंडूचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगता होती. षटक क्रमांक 4 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी चालू. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी वारद आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती वरवसे. फुलटॉस चेंडू, त्या चेंडूवरती अगदी प्रयत्न चालू होते. मोक्याच्या क्षणी हा चेंडू
हातामध्ये कॅरी झाला क्षेत्ररक्षकाच्या आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव आणि एका धाब्याच्या बरोबरीने 44 धावसंख्या धावफलकावरती आले. अगदी 44 धावसंख्या धावफलकावरती लागले. आपण बघतो कल्पेश वरोसे या नावाने टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. कल्पेश आमच्या बाजूला आहेत व्यासपीठाच्या अगदी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये स्वतः कर्णधार आहेत वरोसे टीमचे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष चालू आहे तो वारड टीमचा. डावखुरी आताचा फलंदाज अगदी ज्या बेली क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतो ना त्यावेळी त्याला धोक्याची घंटा म्हणून समजलं जातं. डावखुरी आताचा फलंदाज ज्या बेली खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडला असतो त्यावेळी 11 खेळाडूंना घाबरवण्याचं काम कोण करत असेल क्रिकेटमध्ये तर तो डावखुरी आताचा फलंदाज अगदी करत असतो. टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगणं फार कठीण असतं. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केला आक्रमण. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि या 6च्या मदतीनं टोटल 50 धाबा धावफलकावरती येणार. शेवटचे 24 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे ती वरोसे टीमला. पण 51 धाबा सहज होतील का की 51 साठी प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटपर्यंत करावी लागेल. तोपर्यंत आपण संधी देऊ मंदार डिझेला. आपण विनंती करू की आपण मुख्य मंचावरती यावं. नितीनजी पाठारे साहेबांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. मैत्री ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व. प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आतिक लबडे आणि नरेंद्र लबडे या दोन खेळाडूंसाठी वारड टीमचे आमचे यशवंतजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये जमा झालेत. त्यांचा आम्ही 1000 रुपये जमा झालेत. दोघांना 500 रुपयाचं पारितोषिक. यशवंतजी शिंदे साहेबांना आम्ही आता विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या. यशवंतजी शिंदे या आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कांड्रोली टीमचा कर्णधार आणि फिरोज चौक या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. कांड्रोली टीमचा कर्णधार आणि चौक फिरोज या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी या. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. मैत्री ट्रॉफी 2026 पर्व अतिशय देखणा दिमागदार पर्व. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आतिक लबडे आणि दुसऱ्या खेळाडूसाठी आपण बघतोय या ठिकाणी यशवंतजी शिंदे साहेबांकडून 1000 रुपये जमा झाले. त्यांना आम्ही विनंती करतो यशवंतजी शिंदे या आपण मुख्य मंचावरती. आपण म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. हा देविदास कदम आणि रुपेश पवार यांच्याकडून वरोसे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचा मी स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. कांड्रोली टीमचा कर्णधार या ठिकाणी आलाय. आपण फिरोज बाईंना आपण विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी यावं. अगदी चौक विभागातील खऱ्या अर्थाने फिरोजबाई एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अगदी कुठेही भेटले तरी ओळख देणारी ही व्यक्ती आपण फक्त फिरोजबाईंना आपण विनंती करू की आपण या आपण व्यासपीठावरती. टॉस या ठिकाणी केला जाईल. हा आता आम्हाला सूत्रांकडून माहिती आले की 12च्या नंतर
ही कुपन जी 100 रुपयाला मिळते ना ती 500 रुपयाला होईल, म्हणून लवकर पाडून घ्या. हा, आणि संदीप बोराडे हुशार आहेत. 11:59 ती चिठ्ठी पाडणार. अविनाश पालांडे पण पाडणार आहेत. अविनाश पालांडे 11:30 वाजता पाडतील. शेवटचे आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 51 धावसंख्येची. चेंडू त्या मैदानामध्ये चेंडू बॉलची पूर्तता त्या ठिकाणी केली जाते. आपण घ्या क्षेत्ररक्षण लावून वालट टीम. येणार शेवटचे आता 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. जगदीशजी हातमोडे, हा गिरीशजी माली साहेबांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती या. गिरीश माली, गौतमजी ओसवाल साहेबांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती या. शेवटचे आता 24 चेंडू आणि हा बॉल द्या मैदानामध्ये. शेवटचे आता 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वरोसे टीमची आपण बघतोय. कल्पेश आणि मनीष ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. अगदी 24 मध्ये वाचवायचे 51 धावसंख्येची गरज. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं आता गरजेचं ठरेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाते स्पर्धा. मंदार डीजेची तेवढी साथ अगदी आम्हाला लाभली. कृष्णाजी भवरे यांच्या माध्यमातून फ्रंट लाईट्सची व्यवस्था, मुख्य मंच आपण बघतोय कृष्णाजी भवरे यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि मान्यवरांचं आपण स्वागत करू. 24 चेंडू आणि 51 ची गरज. 24 चेंडू 51 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय. अगदी चार क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात, पण मोक्याच्या क्षणी चेंडू झाला गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा पहिला 51चा पाठला करताना आलेला चौकार. चेंडूवरती रोहित पवार आपण बघतोय चौकार आलाय. 51चा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही 47 धावसंख्येची गरज आहे आणि या 47 धावांसाठी समीकरण थोडंसं बदललंय. शेवटच्या तर चेंडू शिल्लक आहे ते 23 आणि गरज ती 47ची. पंच अविनाश पालांडे, त्याच्यानंतर आमचे रसायनीचे पंच आपण बघतो. दोन्ही पंचांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अगदी षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मॅन्डी पावलेमध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधामध्ये बांधले गेलेत. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात. कल्पेशला या चेंडूवरती बांधून ठेवलं. अगदी या बॅटसन चेंडूचा संपर्क होतोय. चेंडू विसावलाय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगत आहोत. या समीकरण थोडंसं बदलतं. शेवटचे 22 चेंडू आणि 47ची गरज. 22 चेंडू 47 धावसंख्येची गरज. चेंडू गेला खेळपट्टीवरती. निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण 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 वाढत चाललंय ते वरोसे टीम वरती. हा दोन्ही टीमचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. कांड्रोले आणि फिरोज चौक या दोन्ही टीमच्या करताना विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावं. या चेंडूवरती मोठा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. मंगेशजी लबडे साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल चौक आणि कांड्रोली या दोन संघादरम्यान मात्र करायचंय. मंगेशजी लबडे
साहेबांना विनंती की आपण टॉस करा. आवाज द्या, थोडा आवाज. रोहन मंदार थोडा आवाज करा. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. अविनाश पालांडेनं आम्हाला सांगितले चेंडूवरती आला षटकार आणि या 6 धावेच्या बरोबरीनं 51चा बाटला करताना टोटल 14 धावा. चेंडू द्या चेंडू. प्रियांक आज कसरत आहे. हा, कांडोले टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी वाट्याला आली आहे ती चौक टीमच्या. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, रोहित पवार आमचे चौकचे गुणलेखक आहेत. बऱ्याचशा मैदानावरती रोहित पवार आम्हाला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. मयूर पाटील असतील, त्याच्यानंतर चेतन भोईर असतील, म्हणजे बरेच गुणलेखक अगदी कमी दिवसामध्ये खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन आपला नावाचा बोलबाला प्रत्येक मैदानावरती त्यांचा आम्ही बघितलाय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हा चेंडू फटका बसला, फटका बसला. मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरलाय कल्पेश. ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. बघा अगदी कल्पेश ही खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन जमेची बाजू होती बरोसर टीमची. हानमान शान होती बरोसर टीमची, ज्यानं बऱ्याचशा मैदानावरती आपल्या नावाचं खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन छाप सोडली. तो कल्पेश या चेंडूवरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज प्रबलकर आणि त्याच्या बरोबरीला असेल तो मनीष. हा, महादेव शाहीर यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यावं. ज्यांनी दुसऱ्या रात्रीमध्ये कमालीची कामगिरी, दुसऱ्या रात्रीमध्ये पंच असू द्या, कॉमेंट्रेटर्स असू द्या, त्याच्यानंतर आयोजक असू द्या, त्याच्यानंतर मित्र असू द्या, गणेश नाना पाटील यांच्यावरती सुद्धा त्यांनी गाणं 2 मिनिटांमध्ये रचलं. ते आमचे महादेव शाहीर यांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यावं. निहाल, हा निहाल शिंदेने विभाग प्रमुख ट्रॉफीमध्ये मिडल ओव्हर फेकणारा गोलंदाज आहे वारड टीमचा. अगदी आता त्याच्यावरती आक्रमण त्याला करावे लागेल वरच्या टीमला, कारण 51चा बाटला चालू आहे. 18 चेंडू आणि 37ची गरज आहे. 18 चेंडू 37 धाबांची गरज आहे. डावखुरी आताचा फलंदाज प्रयत्न करतोय, पण तो प्रयत्न थोडासा असफल ठरला. चेंडू थोडासा बाहेर घेतोय. अवांतर दाबेला बढती मिळती. हा, रेफर केलंय तिसऱ्या पंचांच्या या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी आहे वाईट साठी, आपण फक्त रेफर केलं गेलंय. तिसरे पंच दीपक दादा पाटील आहेत. मुख्य घटक आहेत या स्पर्धेचे, शिल्पकार आहेत, ज्यांनी गतवर्षीप्रमाणे अगदी खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म आणत असतात आमचे दीपक दादा पाटील. हा, ऑनफिल्ड डिसिजन असेल पंच, कारण जो गोलंदाज आहे ना थोडा मध्ये आलाय, दिसत नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन पंच. हा, वाईट चेंडू, वाईटचा इशारा आलाय पंचांचा. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट आम्हाला कव्हर करते स्पर्धा. फिरोजबाईंचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या. फिरोजबाईंचं आम्ही मगाशीच कौतुक केलं की चौकमध्ये असू द्या, पनवेलमध्ये असू द्या, खालापूरमध्ये असू द्या, खोपोलीमध्ये असू द्या, अलिबागमध्ये असू द्या, कुठेही भेटा, फिरोजबाई तुम्हाला स्माइल दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. ही अशी व्यक्ती आहे फिरोजबाई. यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यावं. अगदी टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 15 वरती. 51चा पाठला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज आपण बघतोय निहाल
निहालचं आम्ही विशेष कौतुक करू ज्यानं विभाग प्रमुख ट्रॉफीमध्ये वापरल्याच्या मैदानावरती अगदी मिडल ओव्हर फेकण्याचं काम या निहालने केलं. त्या निहालवरती आता आक्रमण करणं जड झालं थोडंसं वरस टीमचं. मी म्हटलं होतं पहिलंच की कल्पेश ही विकेट फार महत्त्वाची होती. गोल्डन डकचा शिकार ठरला वरस टीमचा कल्पेश. कल्पेश बाद झाल्यानंतर घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये घडती या ती वरस टीमची. टोटल धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 15 वरती. हा स्पीडअप घ्या पंचांना आता या ठिकाणी विनंती करू आपण स्पीडअप घ्या प्लीज. 5 मिनिटासाठी तुम्हाला प्रति षटकाची या ठिकाणी कालावधी दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकले पाहिजेत. जर 20 चे 21 मिनिटं झाले तर बाहेरचा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. हा चेंडू टपली लावली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मोक्याच्या क्षणी चेंडू हा म्हणता सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि आलेला हा विलोभनीय चौकार. एकोणावीस धाबा धाव पलकावरती लागल्यात. 19 धाबा धाव पलकावरती अगदी षटक क्रमांक दुसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निहाल शिंदे गोलंदाजी मार्क वरती. निहाल वरती आक्रमण चालू आहे. निहालला दाखवून दिलं मिडल ओव्हर जरी तू विभाग प्रमुख मध्ये टाकली असली तरी मी तुझ्यावरती हवी ठरू शकतो. तुझ्यावरती हल्ला चढवू शकतो. तुझ्यावरती आक्रमण करू शकतो. आणि हे मात्र रुद्ररूप या ठिकाणी धारण केलंय ते वरस टीमच्या फलंदाजाने. डीजे समालोचन मित्र आमचे अजिंक्य बहुड समालोचन मध्ये माहीर आहेत. तसेच आमचे निलेश बहुड बघा त्यांची फलंदाजी काय कमालीची राहिले मैदानावरती. ज्यानं चेंडू फेकून दिला कावकॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि टोटल या 6च्या मदतीनं 25 वरती जाऊन पोहोचती या ती वरुस टीम. 25 धाबा धाव पलकावरती अजूनही 26 ची गरज आहे. हा चेंडू अगदी टपली लावली. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एकच धाव दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल 26 धाबा धावपलकावरती आल्यात आणि षटक क्रमांक चालू आहे दुसरं. निहाल गोलंदाजी मार्क वरती 26 धाबा धावपलकावरती आल्यात. अजूनही 25 ची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. 26 धाबा धावपलकावरती आल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकला तो वरोसे टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वारद टीमला. भगवान नारायण ठोंबरे साहेबांचं आम्ही विशेष कौतुक करू ज्यांनी 100 रुपयाच्या कुपन आहेत ना त्या 12 फाडल्या. 12 फाडल्या तरी त्यांनी त्याच्यानंतर ज्या 50 रुपये जेव्हा कुपन केली दीपक शेठ पाटील यांनी तेव्हा परत 2 फाडल्या. म्हणजे त्यांना ही स्कूटी घरी न्यायचीच आहे काय पण करून. असे आमचे भगवानजी ठोंबरे यांचं आम्ही विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करू. टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 28 वरती. भगवानजी ठोंबरे अगदी खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रयत्न करतात. जरी त्यांनी 100 रुपयाच्या कुपनी जरी 12 फाडल्या म्हणजे 1200 रुपये तेच झाले आणि त्याच्यानंतर ते 100 रुपये म्हणजे 1300 रुपयामध्ये त्यांनी अगदी त्यांचं भवितव्य या ठिकाणी उजवणार का उद्या सकाळी आपण बघतो या मैदानावरती. पण या चेंडूवरती पंचांनी सांगितलं आलाय षटकार आणि या 6च्या मदतीनं टोटल 51चा बाटला करताना 34 धाबा धावपलकावरती. डीजे
हा स्पीडअप घ्या. आज मंदार डीजेला आता आम्ही कमी वेळ देऊ. मंदार थोडं समजून घ्या. आता 3 दिवस तुम्ही लय डीजे वाजवला. आजच्या दिवस थोडं थांबा. अगदी शेवटची रात्र आहे. शेवटच्या रात्रीमध्ये बऱ्याचशा कव्हर करताय स्पर्धा. कल्पेश जाधव आलेत. कल्पेश जाधव मॅन फ्रॉम शकीन चिंचवली. एक घातक आणि विस्फोटक फलंदाज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काल सुद्धा अविनाश पालांडे यांच्या शब्दाखातीर त्यांना आम्ही या मैदानाच्या आतमध्ये बघितलं. आज सुद्धा ते आलेत. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. टोटल 34 आल्यात रोहित. आणि शेवटच्या तर 12 चेंडू आणि वाचवायचे आहेत त्या 17 धाबा. शेवटचे 12 चेंडू 17ची गरज आहे मैदानावरती. अगदी 12 चेंडू 17ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण बघतोय निलेश बौड आपण बघतोय. त्याच्यावरती आक्रमण चालू आहे. कार्पेट पद्धतीचा पटका. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. चेंडू उचलणार फेकणार. अगदी कमालीचे एफर्ट्स त्या ठिकाणी वारट टीम देते. एका धावेच्या बरोबरीनं आता टोटल 51चा बाटला करताना धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 35 वरती. पस्तीस धाबा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. फलंदाज वरोसे टीमचा ज्यानं ठोकला हा षटकार, ज्याचं नाव आहे विराज प्रबलकरच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार फटका. गावचे सरपंच आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या. सुभाषजी प्रबलकर साहेबांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या. योगेश प्रबलकरचं आम्ही मगाशी सांगितलं की जे पोलीस पाटील आहेत वरसे गावचे समालोचक सुद्धा अतिशय सुंदर आहेत. ज्यांचं आम्ही समालोचन ऐकलंय, त्यांच्यासोबत आम्ही समालोचन केलंय. अजिंक्य बौड असतील, त्याच्यानंतर बरेचसे समालोचक आपण बघतोय. अगदी मानस मनोरे सरांचा मगाशीच आम्हाला कॉल आला. काय स्पर्धा आहे. अगदी ज्यांनी एक दिवस दीपक शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये दिला ते मानसनं आम्हाला पुनश्च कॉल करून सांगितलं की अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन काय असतं हे दाखवून दिलं. मनगडातली ताकद सिद्ध केली. हे एक चांगलं व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील यांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून येतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. टॉस कांडोली टीमने जिंकलाय. कांडोली टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते चौक टीमला. फिरोज यांची टीम आपण बघतोय मैदानावरती. हा चेंडू अडबावून बांधण्याचा प्रयत्न सफल झाले होते. फलंदाज थोडासा बाहेर जातोय. अवांतर दाबेला बढती मिळते. पंच अविनाश पालांडे एक रिव्हर्स स्वीपचा बादशाचा एक दरारा आयकॉन म्हणून 7 वेळा माथेरानच्या मैदानावरती ज्यांना आपल्या नावाच्या डंका. आज सुद्धा तुम्ही माथेरानला गेले आणि अविनाश पालांडेचं नाव सांगितलं ना तरी तुम्हाला कोणतीही वस्तू विनामूल्य भेटेल. अशी अविनाश पालांडे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. एकदा मी अविनाश पालांडेच्या सोबत गेलो होतो. त्यावेळी अगदी एवढे म्हणजे मैदानावरती गेलो होतो ज्यावेळी मॅच चालू होत्या माथेरानच्या मैदानावरती. त्यावेळी अविनाश पालांडेला बघण्यासाठी एवढी पब्लिक गोळा झालेली ना ते अविनाश पालांडे सुद्धा भ्रमात पडले होते. या चेंडूवरती आपण बघतोय हा चेंडू जातोय कार्पेट बदलीचा फटका आणि मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. 51चा बाटला करताना टोटल 46 धाबा धावफलकावरती. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. 46 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 5 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक चालू आहे. रोहित तिसरं चालू आहे मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय नरेंद्र लबडेला. नरेंद्र लबडेवरती आक्रमण झालं. हा चेंडू खऱ्या अर्थानं हा चौकार तो गेला ना रोहित, तो आता अडचणीत आणू शकतो वारट टीमला. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं फार कठीण असतं. आणि या चेंडूवरती फटका बसलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि एक मोठी सफलता मिळते ती वरस टीमची. डीजे जर 20 ते 21 मिनिटं झाले
तर मात्र बाहेरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद आपण घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय तो राज प्रबलकर. राज आणि हा निलेश बौड आहेत, अजिंक्य बौड यांचे मोठे बंधू. आपण बघतोय काल अजिंक्यचा आवाज प्रेक्षकांनी ऐकला या मैदानावरती. हा चेंडू प्रयत्न 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 चालू आहेत राजचे, पण मोक्याच्या क्षणी हा चेंडू खराब थ्रोज या ठिकाणी झाला आणि या चेंडूवरती मिळतात तब्बल 2 धाबा. आणि या 2च्या मदतीने लेगबायचा इशारा पंचाचा झाला. अविनाश पालांडेनं सांगितलं या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 51चा बाटला करताना 48 धाबा दाबलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते फक्त 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 3 धावसंख्येची. तोपर्यंत आपण संधी देऊ आमच्या मंदारला. संतोष शेठ कडव साहेबांना विसरून जमणार नाही, कारण ज्या ज्या वेळी कळवत्याच्या मैदानावरती स्पर्धा असतात ना त्यावेळी आम्ही ज्या वेळी समालोचनासाठी असो या नसो पण ही व्यक्ती आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळेल. हा भाई सालुंके वारंवार आम्हाला सांगतात स्पीडअप घ्या, पण ते स्पीडअप त्या ठिकाणी खेळाडूने घेतलं पाहिजे ना भाई. आम्ही किती वेळा पुकार देतोय, कारण याची नोंद खेळाडूंनी घेतली पाहिजे. पंच सुद्धा आपण फक्त अविनाश पालांडे आणि रसायनीचे आमचे पंच, दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. शेवटचे 6 चेंडू, वाचवाचे 3 धाबा आणि या करायच्या वरोस टीमला 3. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं परत आवश्यक ठरेल. शेवटचा षटक आहे प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्क वरती आलाय तो वेदांत बोराडे. वेदांत बोराडे जसे आमचे संदीप बोराडे तसे वेदांत बोराडे गोलंदाजी मार्क वरती आलेत. शेवटचं षटक आहे आता प्रगतीपथावरती. 6 मध्ये वाचवायचे 3. हे वाचवणार का वेदांत, आपल्या नाबाला साजेशीर अशी कामगिरी करणार का मैदानावरती, हे पाहणं पण आता गरजेचं ठरेल. आणि टीम मीटिंग आता अजिबात करू नका वारट टीम, बराचसा उशीर या ठिकाणी दवडला जातो. वेदांत प्लीज, शेवटचे 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केला आक्रमण. निलेश बौडनं आपल्या मनगटातली ताकद सिद्ध केली आणि सामना फिनिश केलाय. वरस टीमला कॉंग्रॅच्युलेशन वरस टीम. हार्डक वारट टीम डीजे. वरस टीमच्या कर्णधारांना या ठिकाणी भाई सालुंके यांच्याशी संपर्क करा. हा कल्पेश आम्हाला सांगतात 2 मिनिटं थांबा. आमचे या ठिकाणी आपण बघतोय सामना या ठिकाणी जिंकलाय तो आपण बघतोय वरुस टीमनं जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं गोड कौतुक. आणि या ठिकाणी 1000 रुपये जमा आहेत. आतिक लबडे आणि दुसरा खेळाडू आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून यशवंतजी शिंदे यांच्या माध्यमातून ते 1000 रुपये आहेत. 500 रुपये दोन्ही खेळाडूंना आपण विनंती करतो की आपण हा यशवंत शिंदे साहेबांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती या. यशवंतजी शिंदे साहेबांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. अगदी आमचे निंबोडे गावचे जे मिसाल सर आपण बघतो या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आम्ही विनंती करतोय. हा गणेशजी मिसाल एएमपी विसरून जमणार नाही. अगदी गणेशजी मिसाल साहेबांना आम्ही विनंती करू की आपण या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. आता मात्र मायक्रो